चढवलं कोणी त्यांच्या आधी मराठा आणि ओबीसी याच्यात संघर्ष पेटावं ही सत्ताधाऱ्यांची इच्छा होती, आमची नव्हती. कुठेतरी विचार केला जाईल असं नाही असं आहे. मी 17 जागा मागितल्या आहेत. कुठलीही पॉलिटिकल गोष्ट ही चर्चेनंतरच सुटते. आमची चर्चेची पूर्ण तयारी आहे, कारण का मला प्रकाश आंबेडकरांबद्दल एवढी खात्री आहे की तुमच्या हाताने अशी कुठलीही गोष्ट घडणार नाही ज्याच्याने बीजेपीला मदत होईल. कारण का प्रकाश आंबेडकरांची वेगळी भूमिका समजा असेल जी नाही आहे, तर उलट त्यांना कशाला आपण माणसं मागताना मोठंच मागतात, सेटलमेंट करताना विचाराने सेटलमेंट करतात. आणि जेव्हा त्यांच्या आमचे विचार एक आहेत, आमचा उद्देश एक आहे, आमचा गोलपोस्ट एक आहे, तर ते कसे काय आम्हाला सोडून जातील. सर, लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार. अशोक चव्हाणांनी जरांगेंची भेट घेतली आहे. जरांगेंना वारंवार मराठा आरक्षण संदर्भात आश्वासन. जरांगेंना चढवलं कोणी? आम्ही नाही चढवलं. ओबीसीचं आंदोलन उभं केलं कोणी? आम्ही नाही केलं. निवडणुकांच्या आधी मराठा आणि ओबीसी याच्यात संघर्ष पेटावं ही सत्ताधाऱ्यांची इच्छा होती, आमची नव्हती. तेव्हा पण मी तेच बोलत होतो की हे करू नका, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्राचं बिघडवू नका. कारण का गावामध्ये 12 बलुतेदार राहतात, मराठा राहतात, त्यांच्यामध्ये संघर्ष करून काय फायदा होता? नाव्यांनी मराठ्यांचे केस कापू नयेत, हे काय बोलणं झालं? मग मराठा नेत्यांनी सांगायचं कुठल्याही भाजीवाल्याकडनं तुम्ही भाजी घेऊ नका. अरे याच्याने अख्खा महाराष्ट्र बिघडेल ना, याची तर काळजी घ्या. दूधवाल्याकडनं दूध घेऊ नका का, तर तो गवळी आहे. अशा जातीवर जर गेला तर गावचे व्यवहार बंद पडतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.